बोल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. जय देवाधिदेवा जगत्रय जीवा परीयशी केशवा विनंती माझी वाणी तुझे वर्णी गुण नामाय श्री प्रेम काही कळा. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. आता कोणता अभंग आहे? जन देव तरी पायाची पडावे ते झाला होता. किती नंबर? नंबर आता इकडं माग पडेल नंबर दर्शित ते. जन देव तरी पायच पडायचं झाला का? हा ते झाला. भूत भविष्य कळो यावे वर्तमान हे तो भाग्यहीन त्याची जोडी. आम्ही विष्णुदासी देव घ्यावा चित्ते होणार ते होते प्रारब्धीच. जगरूढीसाठी घातले दुकान जातो नारायणांतरुण. तुका म्हणे हा हो प्रपंच गाढा थोरली ते पिढा रिद्धी सिद्धी. आम्ही विष्णुदासी देव घ्यावा चित्ते होणार ते होते प्रारब्धाचे. तर जगद्गुरु तुकोपरा हे भविष्यवाले त्यांना जरा एखाद्याला भविष्य कळलं का मग फार लोक मोठेपणा घेते ना. लौकिक वाढत भविष्य कळत म्हणल्यावर. हा जगद्गुरु तुकोबराय म्हणतात भूत भविष्य कळो यावे वर्तमान. ज्याला तिन्ही काळाचं ज्ञान आहे. भविष्य कळतच पण वर्तमानाचंही कळत आहे. भूतकाळातलंही कळत आहे आणि भविष्य काळातलंही कळत आहे. हे तो भाग्यहीन त्याची जोडी. निर्दैवी माणसाची जोडी निर्दैवी. ही काय म्हणजे अध्यात्माचा आणि त्याचा काही संबंध नाही ना. भौतिक परमार्थ असा चालू आहे नाही का. प्रदर्शन वास्तव परमार्थाचा आणि तो परमार्थच नाही का. काही थोडं फार झालं तर पुण्य होईल तर बाकी शुद्ध परमार्थ कायच. भविष्य एकाला भविष्य कळत होतं ना. भविष्य कळाल्यावर लईच भविष्य कळतं म्हणल्यावर हवा म्हणले तुला भविष्य कळतं बूट काढा. सांग म्हणले हा बूट तुला कुठं लागणार. त्याला असं वाटलं पाठीत म्हणावं हा बाबा डोक्यात आणि आपण इकडे म्हणत हा दुसरीकडे हाणीन ना. बाड गुंडाळा म्हणजे मला नाही भविष्य कळत नाही. या गोष्टी म्हणजे काय भूत भविष्य कळो यावे वर्तमान. अज्ञानी जीवाला त्या गोष्टीचा विशेष वाटतं नाही का. हे ज्ञान होणं ही निर्दैवी माणसाची जोड आहे. संतांच्या पुढे काय चालतंय किरकोळ गोष्टी. आम्ही विष्णुदासांनी चित्तामध्ये देवाचे ध्यान करीत राहावे. जे काय व्हायचे असेल ते प्रारब्ध घालून या भार राहिलो मिरविले संती विठोबाशी. काय
भविष्य सांगणारा भविष्य बदलावता तरी आलं पाहिजे त्याला मग, नाही का? हा. तर सांगून उपयोग आहे ना. हम्म. बरं समजा काही असं मग ते सावध होईल, सावध होऊन काय करणार? हा. हं? हम्म. परिस्थितीनं बदलवलं भविष्य, नाही का? हा. त्याला सांगितलं 7 दिवसात मृत्यू, मग त्यानं मृत्यू सुधारला ना. हा. असं तरी करता आलं पाहिजे मग. हम्म. आम्ही जर विष्णुदास, आम्ही भगवंताचे भक्त, फक्त चित्तामध्ये देवाचे ध्यान करीत राहावे. तर चित्तामध्ये त्याचं ध्यान केल्यावर दुःखच काय तो? हा. भगवंताचं जो ध्यान करतो त्याच्या जीवनातलं दुःखच नष्ट होत असतं. त्याला काय करायची भविष्याची आणि याची काय? हम्म. त्याचं भविष्य सगळं देवाला चालावं लागत मग. हा. तुका म्हणे त्याचा सर्व भार देव चालवी कामारी होऊन या. हा. देव त्याचा सगळा भार चालवतो. काय असतं, शुद्ध परमार्थ हा वेगळाच. त्याला लई श्रद्धा लागते, भाव लागतो देवावर. मग भगवंत सगळं त्या भक्ताचं सगळं करतो. हम्म. वर सांगितलेल्या कालत्रयाच्या ज्ञात्या लोकांनी जगरूढी करता दुकान घातले, पण त्या योगाने नारायण जरो ती काय पोटा करता परमार्थ येतो, नाही का? हो. आता ते बाजारात नाही का तो पोपट राहतो ना, ते एक असं कागदात पाकिट काढतो त्याच्यात उचकलं का आपलं भविष्य राहतो. हा. जत्रामध्ये राहते दुकानात ती हा. पिंजऱ्यामधून तो पोपट काढितो. तो पोपट एक पाकिट काढितो, त्या पाकिटामध्ये लिहिलं असेल ते आपलं भविष्य. हा. नाही का? हम्म. त्या अज्ञानी पुढं लईच अज्ञानी समाज, त्याच्याकरता ते संतांचे अवतार आहे ना. हा. ते अज्ञान, अंधश्रद्धा, चमत्कार, झटके झटके, तोडगे ताडगे, भगत, याच्यावर सगळ्यांवर प्रहार केला. शुद्ध परमार्थ सांगितला संतांनी. मेहनती काही ताना टोना काना मस्त मरणावच. अरे इतका सोपा झोपाट मार्ग आहे. भगवंताचं चिंतन केलं तर सगळंच प्राप्त होत आहे ना. हो. दुकान चालतंय पण नारायण जरावतं त्याचं काय? हम्म. हा? हा. करम महाराज म्हणतात प्रपंच मोठा आहे, पण त्याच्यापेक्षा रिद्धी सिद्धीची पिढा फार मोठी. काय आता हे रिद्धी सिद्धी? रिद्धी सिद्धी काय आहे? आडव्या आहे त्या ईश्वर प्राप्तीच्या अलीकडचा विषय आहे तो. हा. अलीकडचा स्टॉप येतो. त्याला ओलांडून गेलं तर हम्म. महाराज त्याच्या पुढे जाऊन म्हणतात, तू का म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी. हा. अरे स्वर्गावर पाय देऊन आम्ही पुढे चाललोय वैकुंठाला, तर तुमच्या रिद्धी सिद्धी कुठं राहिल्या? हम्म. ती सिद्धी ह्या सुद्धा तपश्चर्येनंच भेटत असतात. पण त्यांच्यावर पाय देऊन पुढे जायचं असतं आणि त्याचा वापर नसतो करायचा, फक्त स्वतः करता. हम्म. संतांकडे रिद्धी सिद्धी नाही का? आहे ना. आहेत ना. हम्म. अरे देव स्वरूप झालेल्या महात्म्याकडे रिद्धी सिद्धी हात जोडूनच असतात, पण ते त्याचा वापर नाही करीत. हा. मग तुकाराम महाराजांना एवढं हे करायचं, कावकाळ करायचं काही कामच नव्हतं ना घरच्यांना. नाही. जो लोखंडाचं सोनं करू शकतोय, दुसऱ्याला काही देऊ शकतोय, घरी काय सोन्याचा पाऊस पडतोय मग त्यांना. म्हणून हा. स्वतः करता वापर करायचा नाही ना. हम्म. सिद्धीचं काय? एक जणांना लई दिवस तपश्चर्या केली होती आणि मग त्याला काही सिद्धी झाली असतील, प्राप्त तो पाण्यावर चालायचा. हम्म. मग तो आला रामकृष्ण परमहंसांच्या दर्शनाला. हा.
पाण्यावर चालून आला गंगेच्या पलीकडे म्हणले त्याला अंकार होणारच ना थोडा. हा तर बाकीचे लोक वडीत बसून आले, तो आला पाण्यावर. मग काय सगळे जिकडे तिकडं लय मोठे स्मार्ट नाही म्हणले, पाण्यावर चालतात म्हणजे. हा रामकृष्ण परमहंसांना लोकांनी सांगितले महाराज पाण्यावर चालून आले म्हणजे. हम्म. त्याला म्हणले, बाकीच्यांना म्हणले तुला अलीकडे यायला किती पैसे लागले? आणि काय होडीवाल्यानं 2 आणे घेतले. त्याला सांगितलं तर शेतीची किंमत ही 2 आणे म्हणजे. अरे देव अंतरला ना. हो शेतीचा वापर केला का देव अंतरतो असे. संतांनी शेतीचा वापर कधी म्हणजे जीवनात केला, पण तो परोपकाराकरता केला. हम्म. संतांच्या जीवनामध्ये परीचा भागवताना नाही का परीच भेटावला होता. हा त्याचे प्रयोग आहे, शेतीचे प्रयोग आहे. हम्म. तर नामदेवरायांची गाठ झाल्यावर परीक्षित फेकून दिला ना चंद्रभागेत. मग हा म्हणून रिद्धी शेतीची पडा फार. सर्प बोलो निगुंतला नादा गारुडी फादा घाला तशी. पिंडवणी पोट भरी दारोदारी कोंडोनी पेटारी अशिराया तैशी परी मद झाली पांडुरंगा गुंतलो तो मी गा सोडवी आता. माझे मज काही न चालेशे झाली कृपा हे तुझं न करिता आमिषे मी न लावी याला गडी. अबंग झाला काय? नाही ना. भक्ष्य तो गिळी म्हणून काढून बाहेरी प्राण घेऊ पाय तेथे माय बापे कवनात. पक्षी पिलिया पातली आशा देखून या फासा गुंती बळी मरण नेणे सायाशी घेऊन वरसे जीवितवा नाश झाली. गोडपणे माशी गुंतलेली गाडी सापडी फडफडी अधिक तुका म्हणे प्राण घेतला आशा पंढरी निवासा धाव घाली. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात पांडुरंगा या आशानं माझा प्राण घेतला. हा आशा 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 अशी एवढी दृष्टांत असे करताची. आणि संत आशा पासणीवरून गेले ना. अभंग झालं वाटतं भाऊ हा. तेच तर म्हणलंय. हम्म. हा झालेला आहे अभंग हा. ते दृष्टांत लक्षात आले ना. हा हा याची ही ना माझा काय तो अभिमान मानी तुझं जन नारायणा काय सुख मदत याची ते खंती आपुलाला घेती गुण भाव द्रव्यामुळे माथा वाहिली चिंदी होणं जयामध्ये होता गाठ. तुका म्हणे जन वंदितो वेगळा मजशी दुर्बळा काय चाड. मी हीन जातीचा आहे मला अभिमान कशाला. अहो नारायणा तुम्हाला लोक मान देतात मला त्याचे सुख अगर तळमळ कसली आली. जसा ज्याचा गुण भाव असेल त्याला त्याप्रमाणे ते मान देतात. जगद्गुरु तुकोबाराय का हीन जातीचे नाही. पण ती एक उलट म्हणजे मी जर लई उच्च कुळात आला असत ब्राह्मण कुळात दंभे मोकल दंभ झाला असता ना मला. हा आणि भगवंताचं भजन नसतं झालं. बरी झाली जेव्हा केली कुणबी म्हणले ना. मला कुणबी केलं ते बरं झालं. कशाचा अभिमान होतो माणसाला नाही का. हा हीन जातीचा आहे मला अभिमान कशाला. अभिमान नसावा. आता ही जात गेले अलीकडचा विषय नाही का. त्याच्या संबंध नाही ते कर्मानुसार येते. त्याचा आणि परमार्थाचा काही संबंध नाही का. याचा याती धर्म नाही विष्णुदास. भगवंत प्राप्ती करता अडचण नाही. जसा ज्याचा गुण भाव असेल त्याला त्याप्रमाणे ते मान देतात. चिंधीमध्ये होऊन बांधल्यावर तिच्यामध्ये द्रव्य असल्यामुळे लोक त्या चिंधीस आपल्या मस्तकावर घेतात.
एखाद्या फडक्यामध्ये होन, त्या काळामध्ये होन होते ते हम्म. सोन्याचे होते, काही काळात चांदीचे होते. आता जसे आपले ठोकळे आहे ना, हा. तसे ते ठोकळे आहेत, फक्त सोन्याचे, हा. काही चांदीचे. मग त्याच्यामध्ये फडक्यात जर बांधले ते होन, मग ते आपण डोक्यावर घेतो ना, हम्म. मग त्या फडक्याला महत्व आलं ना. हा. पण फडक्याला महत्व कोणामुळे आहे? ते होनमुळे आहे ना. हा. तुकाराम महाराज म्हणतात, लोक ज्याला नमस्कार करतात तो तू वेगळा आहेस, मला दुर्बळाला कशाला मानायची. म्हणजे इथं आपल्याला जे लोक मानते ते देवामुळे मानतात. हा. आपल्याला नाही मानते. आपल्या पाया पडत असतील बुवा, याला काय कीर्तन प्रवचन, काही भजन पूजन येत असेल नाही का, हा. ते कोणामुळे पडतात हे त्यानं ध्यान ठेवलं पाहिजे ना. मग. आतमध्ये भगवान परमात्म्याची सेवा करतोय तो आहे म्हणून ना. हा. लोक ज्याला नमस्कार करतात तू वेगळा आहेस, मला दुर्बळाला कशाला मानायची इच्छा पाहिजे. थोडक्यात भगवान परमात्मा आहे, त्याच्यामुळं सगळं आहे नाही का. पितळ सावली आमची माऊली, विठाई ओळली प्रेम पाना, जाऊनी वसंगारे घेण वरसे लागले तिचे पेनवरी, कृपा तनु माझी सांभाळी दुबून, अमृत संजीवनी लोटली से, आनंदाचा ठाव झाला माझे चित्ती, सागर तो किती उपनिष, सैर दया पुढे येते शिसाकडीन सांभाळीत पुढे मागे, अशी तुका म्हणे चिंता, कैसी ते मी नेने लढी वाळताने विठाईचे. थंड छाया देणारी आमची विठाई आहे, आमच्या विषयीचा प्रेमपाना सोडू लागली आहे. ही भगवंताची कृपा आहे. बाकीच्या गोष्टी भेटणं ही सामान्य कृपा आहे नाही का. एक कृपा आहे पण सामान्य आहे. भाग्य तरी न हे धन पुत्रदार. हा. सामान्य आहे, सामान्यामध्ये मोडलं जातं. तर बाकीच्या गोष्टी सामान्य आहे, पण खरी कृपा काय आहे? अरे भगवंताची प्राप्ती झाली का थंड छाया देणारी आमची विठाई आई आमच्या विषयीचा प्रेमपाना सोडू लागली नाही. सगळंच येत आहे. आला शीतळ शांतीचा वारा, तेने सदा चित्ता समाधान, विवेक प्राप्त होणं, वैराग्य प्राप्त होणं, शांती प्राप्त होणं, तोच प्रेमपान आहे ना. मी तिच्या कुशीमध्ये जाऊन स्थानाला मुख लावून मनाच्या इच्छेप्रमाणे हवे तितके पिईन नाही का. मग ती अमृत संजीवनी, तो आनंद, तो रस, सेवितो हा रस म्हणला ना, ब्रह्म रस घे का, मग मी भरपूर तृप्त होईन त्या आनंदाना. तोच प्रेमपान आहे, तोच पांडुरंगाची खरी कृपा आहे नाही का. विठाबाई आई कृपेने प्रेमपाना सोडून माझ्या शरीराचा सांभाळ करते. ती जणू अमृत संजीवनी लुटीत आहे. आता अमृत संजीवनीच आहे ना नाम अमृत. अमर करून टाकलं ना तिनं. अमृत संजीवनी, अमृत संजीवनी. ती मैनावती आपल्या मुलाला म्हणली, अरे बाळा, माझ्या सद्गुरूंना मला अमर करून टाकलं म्हणजे अमर. अमृत संजीवनीनंच अमर झाली ना. माझ्या चित्तामध्ये आनंदाला जागा मिळत नाही, इतके चित्त परिपूर्ण आनंदाने भरलंय. समुद्राची उपमा किती शिवी पा, काय या चरण भारी.
इतका आनंद आहे आणि चित्त इतकं भरलं का आता त्याला जागाच नाही ना. हा. जे याला चित्त चैतन्य होणं असं म्हणतात. हम्म. वल्लीकरण चित्त चैतन्यच होऊन जातं, चित्त राहतच नाही. मग तिथं आनंदाला काही तोटा आहे का? हम्म. आनंदाचा पूर आला मग. हा. काय आहे? ही खरी भगवंताची कृपा आहे, अलौकिक. हे देतो देव खरे भक्ताला. हम्म. बाकीच्या गोष्टी काय आहे? प्रयत्न आणि प्रारब्ध. मग आता समुद्राची काय उपमा द्यावं त्याला? गुरु हा सुखाचा सागरू, गुरु हा सुखाचा सागरू. सागर तर काय आटत नाही ना. नाही ना. गुरु हा प्रेमाचा सागरू, कदा काळी तळमळे ना. हे सुखाचा सागर आहे तो, आनंदाचा सागर आहे. काय आनंद भेटणं ही देवाची कृपा आहे. मी जरी वाकडा तिकडा चाललो, आगर पडलो, तरी ती माझ्या मागे पुढे राहून माझे रक्षण करत आहे. विठाई माऊली हम्म. भागलिया मधवा तिलकडी. अरे भगवंत सांभाळीत असतो, संत सांभाळत असतात आपल्याला. मुलगा कसं पडलं, कुणीकडे खेळत असलं तर आई त्याला उचलून घेते. तुकाराम महाराज म्हणतात, चिंता कशी ती मी जाणत नाही. जगद्गुरु तुकोबरायांच्या नशिबात चिंता नाही. हा. हं? आपल्याच नशिबात कशी काय आली कोण माहिती. तुकाराम महाराज म्हणतात, चिंता कशी ती मी जाणत नाही. कारण मी विठाईची लाडकी ताने मुले. हम्म. देवाजवळ चिंता नाही ना. हा. चिंता ते पळाली उपळा बाहेर. हा. हम्म. एक सूत्र आहे, सूत्र आहे, फार मोठं सूत्र आहे. गोकुळीच्या सुखांत पार नाही लेखा. त्या सुखाला अंत नाही पार नाही, ते खरं सुख असतं. आता हे सुख भेटत आहे आपल्याला, याला अंत बी आहे पार बी आहे ना. हम्म. टिकत आहे का? नाही ना. टिकत नाही, टिकत नाही. आणि टिकत नाही म्हणून चिंता आहे. जर खरं सुख भेटलं तर चिंता राहीनच कशी तिथं, नाही का? हा. ती वारात असते मग. पण त्याला ताण व्हावं लागतं. हम्म. आणि ताण व्हायला कोणी मोकळं नाही. आपल्याला मोठं झालेलं आवडतं ना. हो. लहान कोण राहील? हम्म. सुटायचा काही करतो उपा, तो हे देखे पाय गोवेली. ऐशिया दुःखाचे सापडलो संगीन, हरपली बुद्धी बळ माझी. प्रारब्ध क्रियामान संचिताचे, ओढते ठाईचे आले साचे. विधी निषेधाचे सापडलो छपे, एके एका लोपे निवडे ना. सारावेचे वाडे त्याची अंग, तृष्णेचे असंगी दुःखी झालो. का म्हणे आता करी सोडवण, सर्व शक्तीहीन झालो देवा. ह्या संसारातून सुटण्याविषयी काही उपाय करू लागतो, तो माझा पाय अधिक चित्त संसारामध्ये गुंतले जातो. हम्म. असं आहे. त्याच्यातून बाजूला व्हायला लागलं की ते आणखी वडील त्याच्यात आणखी गुतडीत. हा. प्रत्येकाला वाटतं याच्यातून सुटावं, बऱ्याच जणांना, नाही का? हम्म. सुटायचा प्रयत्न केला की ती माया आणखी गुताडत घालते, आणखी गुतडीत घालते. गुताडा काढायला जावं तर आणखी गुताडा होत, तशी गंमत झाली. हो. अशा दुःखाच्या पेचामध्ये मी सापडलो. माझे बळ बुद्धी सर्व नाहीशी झाली आहे.
प्रारब्ध क्रियामान संचिताची म्हणून काही मूळचे खरे खरे भोगायचे धाव घेत आले. विधी निषेधाच्या चेपटीमध्ये मी सापडलो. विधीमध्ये निषेध लोपला आहे, निषेधामध्ये विधी लोपला आहे. त्यामुळे मला त्याची निवड करता येत नाही. विवेक नाही ना. विवेक नाही ना. सारासार कळाना, विधी निषेध कळाना. आशयाच्या संगतीमुळे दुःख आहे. देवा आता तुम्ही सुटका करा, नाही का. ते माकड जसं फुटाने धरतय ना, आता सोडायला काही अडचण नाही त्याला तशी. ती आशा कुठं सोडून देते, नाही का. मग एकदा गुंतला का आणखी गुंततो ना. मग आता सुटका आहे का मग? नाही. एकदा गळ्याला दोरी बांधली, चालली खेळ करायला जत्रामध्ये. एक माकड राहत आणि एक माकडी गणप्यान गोधी. त्याच्यावर त्याचं पोट चालत ना मग. गणप्यान गोधीच मग काय मग असं आहे. आणि त्यावेळेस जर फुटाने सोडले असते तर आता गुंतला, आता काय शेवटपर्यंत सोडित नसतो तो. असंच जीवाचं. मग सुटावं वाटतंय, काही उपाय करावं वाटतंय, पण ते आणखी गुंतत आहे त्याची आशा. एखाद्या चिखलात जर पाय गेला, दुसरा काढायला जावतो, हा जातोय. तो काढला का हा घुसतोय, आणखी गुंततोय. तसंच या संसाराचं, नाही का. संसार दुःख मूळ सुईकडे इंगळ. याच्यातून जर सुटायचं असेल तर एकच उपाय आहे. साधू संत माये बाप केले कृपादान. पंढरी यात्रे नेले घडले चंद्रभागे स्नान. कुंडलिक वैद्य राजे पूर्वी साधिले साधन. वैकुंठीचे मूळ पीठ डोळा घातले अंजन. एवढा एक उपाय आहे त्याला सुटायचा, बाकी नाही. त्याला दुसरा उपाय नाही. संत भेटले का विवेक प्राप्त होतो. विवेक प्राप्त झाला का विधी कळतो, निश्चित कळतो, सार कळतं, आसार कळतं. त्या साधनाना मायेचं स्वरूप कळतं. माया म्हणजे अज्ञान. काय स्वरूप आहे मायाचं? मायाचं लक्षण स्वरूप आहे असत, जड आणि दुःखरूप. हे 3 लक्षणं देण्यात आहेत. असत, जड आणि दुःख हे मायाचे लक्षण आहे. आणि भगवंताचे लक्षण आहे सच्चिदानंद स्वरूप येतो. सच्चिदानंद रूपा विश्वोत्पत्त्यादि हेतु तापत्रय विनाशाय कृष्णाय वयं नमः. तो सच्चिदानंद स्वरूप आहे ना. आणि माया म्हणल्यावर मग सगळंच आलं. असंच आलंय, जड आलं आणि सगळं दुःखाला कारण आहे ना ते. असं जड आणि दुःख रूप आहे ते मायेचं स्वरूप. आणि जीव मायेमध्येच कायमचा. माया विघ्ने भ्रमला खरी. म्हणत आम्ही सगळं माझंच आहे म्हणतो. तुझं तर मग गुत्त्याच्या मध्ये. कोणाचं काय जायचं नाही का. कोणाचं काय जात नाही. काय जात नाही. मग काय बाहेर निघायला सवड नाही. त्याला एकच उपाय आहे. ह्या संसाराचे मला वाटते भय वाटे पर न सुटे असंसार. आई सापडलो काचनी करी धावा म्हणून. भय वाटते पण सुटत नाही ना. सुटत नाही, सुटत नाही. विचारिता काही तो हे मन हाती नाही.
तुका म्हणे देवा येथे न पुरे रे गावा. बरं काही विचार करावा तर मन ताब्यात नाही. परमार्थाला काही का होईना मन ताब्यात पाहिजे ना. हो. आधी मन घ्यावी हाती मग पूजाव गणपती म्हणतो. तात्पर्य मला त्याची भीती वाटती, पण हा संसार सुटत नाही. आता काय करावा. भय वाटे पर न सुटे हा संसार. आता इथे एक प्रकारचं भय का सगळं भयच आहे ना. संसार दुःखाचं मूळ म्हणलंय त्याला नाही का. हो. असं मी मोठ्या संकटात सापडलो, त्याचाच सापडलो. आई सापडलो काचनी करी धावा म्हणून भगवंता तुझा धावा करतोय. भगवंताचा धावा. आणि मी आपल्या ठिकाणी भरपूर विचार करतोय, पण मन माझ्या हातात नाही ना. चंचल मन हे कृष्ण. हे मन घाबरत नाही बाबा कोणाला. संतांना सोडून ते कोणाच्याच हातात येत नाही. ते चांगल्यांच्या हातावर तुरी दिल्या त्यानं. संतांकडेच त्याचा उपाय आवरण्याचा नाही का. म्हणून माझे मन माझ्या हातात नाही. तुकाराम महाराज म्हणतात देवा या मुक्त होण्याच्या विचारात माझा प्रवेश होत नाही. वाटतंय मुक्त व्हावं म्हणजे सुखी व्हावं, समाधानी व्हावं, मन हातात नाही ना. मुक्त व्हायला तर मनच कारण आहे. बद्ध व्हायला कारण मन, मुक्त व्हायला कारण मन. हे मन कारण आहे. मन एकदा जर हे झालं, मन राम झाल्यावर राहिलं काय करायचं मग. मुक्त व्हायचं म्हणजे काय बा, काही असं वेगळं दिसतं का, काही असं काही वेगळं आहे का काही. मोह नष्ट होतो. नाही पण त्याला मन हातात नाही ना. मना सज्जना भक्ती पंथेची जावी तरी श्री हरी पावी देते सभा. ते मन ऐकत नाही. मन म्हणतं कायला माळ घालतो नाही का. कायला नामस्मरण करतो. इकडे एवढं बाहेर विषय, भारी भारी विषय, खायला प्यायला मजा करायला, मन कुठं ऐकत. आणि ज्याच्या हातात मन आलं त्याच्या हातात सगळं आलं मग. आता कुठे धावे मन तुमचे चरण देखील या. भाग गेला, शीन गेला ना अवघा झाला आनंद. मन फार महत्वाचं. मनोराजा एक देह पुरी. राजा आहे राजा. रथाचा राजा आहे तो. हा जो रथ आहे ना आपला, याचा राजा आहे तो मन. त्या घोड्याची लगाम त्याच्या हातामध्ये आहे. महाराजांनी किती भारी भारी म्हणलंय त्याच्यात. तात्पर्य हे मन जशी माशी सगळ्यावर बसते पण इष्टावर बसत नाही ना. तसं हे मन जर भगवंताचं चिंतन केलं तर ते भगवंत स्वरूप होऊन जातं. मन राहत नाही ना ते मग. मनाची होय उन्मन आणि बुद्धीचा निश्चय आत्मज्ञान. मन उन्मन होतं. उन्मन न मन मन राहत नाही. ते भगवंत स्वरूपात प्राप्त होते म्हणजे चित्ताचं चैतन्य होतं. अशा पद्धतीनं जगद्गुरु तुकोबाराय आपली भूमिका घेऊन भगवंताला प्रार्थना करतात, धाव घालतात आणि ह्या मनाला आवरण्याचा मार्ग आहे भगवंताचं नामचिंतन, सत्संग, भजन, पूजन, सत्कर्म नाही का.
हा. अधिकाचा महिना आहे. अधिकाच्या महिन्यामध्ये भगवंताची सेवा जेवढी होईल तेवढी जास्त करावा. फल जास्त आहे नाही का. हम्म. नित्य नियम तर चालूच आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त अजूनही जरी जास्त नामस्मरण झालं म्हणून काही त्याच्यापासून काही त्रास नाही का. नाही ना. त्या निमित्तानं तरी सेवा घडावी तो उद्देश असतो संतांचा. हम्म. कुंडलिका वरदहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय जगत